विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 2 आता आपण सोडवणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, ड्रॉ द ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो. इन ट्रायंगल ABC, लेंथ AB 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC 3.5 सेंटीमीटर. या ठिकाणी दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे रफ फिगर ड्रॉ करायचे आहे. त्यातील माहितीच्या आधारे आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन देखील ड्रॉ करायचे आहे. सुरुवातीला 4.2 सेंटीमीटर लेंथ असलेला BC हा बेस ड्रॉ केला. त्यानंतर कंपासचा मेटल पॉइंट आणि पेन्सिल यांच्या दरम्यान 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट लाईन सेगमेंटच्या B या पॉइंटवर ठेवून ट्रायंगल ड्रॉ करता येईल या अंदाजाने आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट C या बिंदूवर ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. दोन्ही आर्कचा या ठिकाणी इंटरसेक्ट पॉइंट आपल्याला मिळेल, तो या ट्रायंगलचा A हा पॉइंट असणार आहे. पॉइंट A आणि पॉइंट B त्याचबरोबर पॉइंट A आणि पॉइंट C जोडल्यानंतर दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे ट्रायंगल तयार होईल. टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. 3 बाजूंची लांबी दिली असता आपण त्यापासून ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. In triangle STU, length ST is equal to 7 cm, length TU is equal to 4 cm and length SU is equal to 5 cm. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे या ठिकाणी रफ फिगर ड्रॉ केली. या रफ फिगरमध्ये बेस आहे TU 4 सेंटीमीटर. स्केलच्या साहाय्याने 4 सेंटीमीटर हा बेस ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर कंपासमध्ये 7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. TS या साइडची लेंथ 7 सेंटीमीटर आहे. कंपासचा मेटल पॉइंट लाईन सेगमेंटच्या T या पॉइंटवर ठेवून आपल्याला अँगल ड्रॉ करता येईल या अंदाजाने आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर SU या साइडची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. स्केलच्या साहाय्याने कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट लाईन सेगमेंटच्या U या पॉइंटवर ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. दोन्ही आर्कचा मिळालेला इंटरसेक्ट पॉइंट हा या ट्रायंगलचा S हा पॉइंट असणार आहे. पॉइंट S आणि पॉइंट T त्याचबरोबर पॉइंट S आणि पॉइंट U जोडून दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रायंगल या ठिकाणी तयार होईल. In triangle PQR, length PQ 6 cm, length QR 3.8 cm, length PR is equal to 4.5 cm.
दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे रफ फिगर ड्रॉ केली. सुरुवातीला 3.8 सेंटीमीटर लेंथ असलेला QR हा बेस ड्रॉ करायचा आहे. QR 3.8 सेंटीमीटर. PQ या साइडची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट Q या पॉइंटवर ठेवून आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. PR या साइडची लेंथ आहे 4.5 सेंटीमीटर. कंपासचा पॉइंट R या पॉइंटवर ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ केला. पॉइंट P आणि पॉइंट Q तसेच पॉइंट P आणि पॉइंट R हे एकमेकांना जोडून दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रँगल तयार होईल. Draw an isosceles triangle with base 5 cm and the other side 3.5 cm each. समद्विभुज त्रिकोण ड्रॉ करायचा आहे. यामध्ये दोन बाजूंची लांबी समान असणार आहे. बेस असणार आहे 5 सेंटीमीटर आणि इतर दोन बाजूंची लांबी असणार आहे 3.5 सेंटीमीटर. सुरुवातीला 5 सेंटीमीटर लेंथ असलेला YZ हा बेस आपण ड्रॉ केला. त्यानंतर 3.5 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन Y या बिंदूवरून आर्क ड्रॉ करायचा आहे. कंपासमधील डिस्टन्स न चेंज करता लाईन सेगमेंटच्या Z या पॉइंटवर कंपास ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. पॉइंट X आणि पॉइंट Y तसेच पॉइंट X आणि पॉइंट Z एकमेकांना जोडल्यानंतर दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रँगल तयार होईल. Draw an equilateral triangle with side 6.5 सेंटीमीटर. तिन्ही बाजू समान असलेला इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्या तिन्ही साइड्सची लेंथ असणार आहे 6.5 सेंटीमीटर. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे रफ फिगर ड्रॉ करायची आहे. ट्रायंगल PQR त्याच्या प्रत्येक साइडची लेंथ आहे 6.5 सेंटीमीटर. सुरुवातीला 6.5 सेंटीमीटर लेंथ असलेला QR हा बेस या ठिकाणी स्केलच्या सहाय्याने ड्रॉ केला. कंपासमध्ये देखील 6.5 सेंटीमीटरच डिस्टन्स घ्यायचा आहे, कारण या ट्रायंगलच्या तिन्ही साइडची लेंथ समान आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. R या पॉइंटवर कंपास ठेवून आर्क ड्रॉ केला. त्यानंतर कंपासमधील डिस्टन्स चेंज न करता आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा दुसरा आर्क ड्रॉ केला. इंटरसेक्ट पॉइंट P आपल्याला त्यामुळे मिळाला. पॉइंट P आणि पॉइंट Q हे एकमेकांना जोडायचे आहेत. त्यानंतर पॉइंट P आणि पॉइंट R हे देखील एकमेकांना जोडायचे आहेत. या ठिकाणी PQR हा 6.5 सेंटीमीटर साइड्सची लेंथ असलेला इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. चूज द लेंथ ऑफ द साइड युअरसेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल, वन आयसोसेलेस अँड वन स्कॅलेंड ट्रायंगल.
सुरुवातीला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करूया. साइडची लेंथ आपण स्वतःच ठरवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 4.2 सेंटीमीटर प्रत्येक साइडची लेंथ घेतलेली आहे. सुरुवातीला 4.2 सेंटीमीटर लेंथ असलेला BC हा बेस आपण ड्रॉ करूया. स्केलच्या सहाय्याने 4.2 सेंटीमीटर लेंथ असलेला बेस ड्रॉ केला. त्यानंतर कंपासमध्ये देखील 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. सुरुवातीला B या बिंदूवरून आर्क ड्रॉ केला. त्यानंतर पॉइंट C वरती कंपासचा मेटल पॉइंट ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क ड्रॉ केला. त्यामुळे ट्रायंगलचा A हा पॉइंट आपल्याला मिळाला. पॉइंट A आणि पॉइंट B तसेच पॉइंट A आणि पॉइंट C एकमेकांना जोडल्यानंतर 4.2 सेंटीमीटर साइडची लेंथ असलेला इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. चूज द लेंथ ऑफ द साइड युअरसेल्फ. या ठिकाणी आपल्याला आयसोसेलेस ट्रायंगल तयार करायचा आहे. दोन बाजूंची लांबी समान असणार आहे. या ठिकाणी देखील स्वतःच साइडची लेंथ ठरवून रफ फिगर ड्रॉ करायची आहे. सुरुवातीला आपण 5.8 सेंटीमीटर लेंथ असलेला QR हा बेस ड्रॉ करूया. आपण कोणतेही माप घेऊ शकतो, फक्त दोन बाजूंची लांबी ही समान असली पाहिजे, कारण आयसोसेलेस ट्रायंगल आपण ड्रॉ करत आहोत. कंपासमध्ये 4.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे, कारण या ट्रायंगलच्या उर्वरित दोन बाजू 4.7 सेंटीमीटर लांबीच्या आपण घेतल्या आहेत. कंपासचा मेटल पॉइंट Q या पॉइंटवर ठेवून आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर कंपासचा मेटल पॉइंट लाईन सेगमेंटच्या R या पॉइंटवर ठेवून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे या ट्रायंगलचा आपल्याला P हा पॉइंट मिळेल. पॉइंट PQ आणि पॉइंट PR हे एकमेकांना जोडल्यानंतर आयसोसेलेस ट्रायंगल तयार होईल. चूज द लेंथ ऑफ साइड युअरसेल्फ. या ठिकाणी आपल्याला स्कॅलिनी ट्रायंगल तयार करायचा आहे. या ट्रायंगलच्या सर्व बाजूंची लांबी वेगवेगळी असणार आहे. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण या ठिकाणी स्वतःच ट्रायंगलच्या साइडची लेंथ ठरवून रफ फिगर ड्रॉ करायची आहे. रफ फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे 6 सेंटीमीटर लेंथ असलेला DF हा बेस ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. ED या साइडची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, म्हणून आपण 4 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन कंपासचा मेटल पॉइंट D या बिंदूवर ठेवायचा आहे. D या बिंदूवरून कंपासच्या सहाय्याने आर्क ड्रॉ केला. त्यानंतर कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ट्रायंगलचा E हा पॉइंट मिळेल. पॉइंट ED आणि पॉइंट EF हे एकमेकांना जोडल्यानंतर स्कॅलिनी ट्रायंगल तयार होईल. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2 आपला सोडून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 3 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.